त्याला पेनल्टी असणार आहे 2 धावांची. तर सलामीची जोडी खेळपट्टीकडे रवाना होते. नंदन पाटील, किंग ऑफ रिंग म्हणून ज्याला संबोधलं जातं, पॉवर प्लेचा बादशाह फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो नंदन पाटील, आणि त्याच्या समवेत हर्षल याला आपण पाहत आहोत. कालिकामाता कालवार टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज देवांग याच्या खांद्यांवर असणार आहे, आणि फार मोठी जबाबदारी, कारण पॉवर प्लेचं षटक आहे समोर. पॉवर प्लेमध्ये सर्वोत्कृष्ट असा फलंदाज भिवंडी तालुक्यातील नंदन पाटील असणार आहे, त्यामुळेच खऱ्या अर्थानं कस लागणार आहे गोलंदाजाचा. मात्र देवांगमध्ये देखील क्षमता आहे, चांगली गोलंदाजी तो पॉवर प्लेमध्ये करू शकतो, आणि त्यामुळेच कर्णधाराने चेंडू या पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या हातात सोपवला आहे. स्वच्छ निरभ्र आकाश, खूप चांगला सूर्यप्रकाश मैदानावर. काल एक विक्रम देखील आपण पाहिला सोनादेवी टेमघर संघाच्या यश पाटीलच्या माध्यमातून, ज्याने 16 चेंडूंमध्ये 51 धावांची अप्रतिम अर्धशतकीय खेळी साकारली, आणि एकमेव अर्धशतक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यानंतरच्या सामन्यासाठी सुमित कुमार गुंदवली आणि बळवंत शेठ पिंपळास या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. पंच सुरेश घरत यांचा ग्रीन सिग्नल येतोय, खेळाला सुरुवात होते. पहिला बॉल फेस करेल आजच्या दिवसातील नंदन पाटील. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द डे, आणि पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार, स्लॉक स्वीपचा वापर, बॉल जातोय सीमारेषा पार, अफलातून षटकार. पहिल्या मॅचमध्ये बंद्र्या मारुती काल्लेर टीम, 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्ले चालू आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आणि एक डीप स्क्वेरिश मिड विकेट. यावेळेस बॅटची आतली कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल होतो, शॉट फाईन लेगला, तिकडे फिल्डर तैनात आहे. मात्र चेंडू फील्ड करण्यापूर्वी एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 7. चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला बॉल निश्चितच लूज बॉल होता, अगदी स्लॉटमध्ये होता, मात्र त्यानंतर चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. खोलवा टप्प्याचा बॉल थोडासा क्विकर बॉल होता, मात्र दिशाहीन चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर बॉल निघून गेलाय. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अवांतर धाव मिळते काल्लेर टीमला. धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावर. हा बॉल हर्षलसाठी यावेळेस स्लॉक करायचा होता, लॉफ्टेड फटका खेळायचा होता, मात्र बॅटच्या भरपूर आतमध्ये बॉल लागला आणि त्यामुळेच एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही. मात्र तरी देखील एक धाव घेण्याची संधी होती हर्षलकडे, आणि या सिंगलच्या मदतीनं हर्षलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. स्कोरबोर्डवर सध्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात येथे करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून. यावेळेस पुढे सरसावून खेचला अक्षरशः बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. आणखी एक षटकार नंदन पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त फटकेबाजी, क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फटकेबाजी नंदन पाटील करतोय. Exclusive. अप्रतिम
अविस्मरणीय अशी सुरुवात करून दिली नंदन पाटीलनं. नंदन पाटील इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि संघाची धावसंख्या 21 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू DJ. कालवार टीमसाठी बॅड न्यूज असणार आहे, कारण कालवार टीमला 2 धावांनी पेनलाइज देखील करण्यात आलेला आहे. म्हणजेच पेनल्टीच्या 2 धावा देखील आता लगेच स्कोअरमध्ये ॲड करण्यात येतील. 21 + 2 = 23. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या, दोन्ही संघांनी नोंद घ्या. पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या आणि त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा ॲड करण्यात आल्यात. म्हणजेच आता 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ही खेळपट्टी म्हणजे गोलंदाजांचं कुठेतरी नंदनवन राहिलं आहे, आपण पाहिलं आहे. मात्र नंदन बॅटिंगला आला आहे आणि नंदनने कुठेतरी आपला धूमधडाका आहे ते पहिल्याच बॉलपासून सुरू केला आहे. पॉवर प्लेचा बादशाह म्हणून त्याला का संबोधलं जातं, किंग ऑफ रिंग त्याला का म्हटलं जातं, हे पुन्हा एकदा सिद्ध करत असताना नंदन पाटील. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज अजिंक्य. अजिंक्यवर मोठी आता मदार असणार आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज देवांग सपशेल अपयशी ठरला आहे. या षटकापासून निश्चितच खूप टाईट गोलंदाजी सर्वच गोलंदाजांना करावी लागणार आहे. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत. अजिंक्यचा पुढचा बॉल पहिलाच बॉल आहे. फुलटॉस. यावेळेस तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाईम स्ट्रोक बॉल हवेत आहे, मात्र नो मॅन्स लँडमध्ये सुदैव म्हणावं लागेल हर्षलचं. डीप मिड विकेटकडून फिल्डर आलेत, मात्र तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी. मिड विकेट आणि लॉंग ऑनचे खेळाडू प्रयासरत होते त्या ठिकाणी झेल टिपण्यासाठी, मात्र कोणालाही संधी नव्हती. लॉंग ऑनचा खेळाडू वायडिश लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक डीप मिड विकेट देखील आहे. थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेनं पॉवर प्लेची समाप्ती झाली, त्यामुळे आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंचांचा नो बॉलचा इशारा आला. येस, आमचं देखील तिकडे लक्ष होतं. पंचांनी इशारा केला आहे नो बॉल. फ्री हिट. पुन्हा एकदा बीमर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस झेल टिपण्यात आला आहे, मात्र त्याचा काही फायदा होणार नाही कालवार संघाला. दुष्काळात 13वा महिनाच म्हणावा लागेल कालवार टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये आधीच भरपूर धावा खर्च झालेत आणि त्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी संघा काम चोखपणे बजावलं आणि अशा पद्धतीनं अखेर पहिला झटका लागला आहे हर्षलच्या रूपानं. चांगली सुरुवात निश्चितच करून दिल्यानंतर हर्षल बाद झाला आहे. नंदनला खूप चांगली साथ लाभली फलंदाज हर्षलची. त्याला संधी मिळाली होती डावाची सुरुवात करण्याची आणि निश्चितच त्यामध्ये खूप चांगलं योगदान त्याने दिलं आपल्या संघासाठी. बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं, मात्र पार्टनरशिप फार चांगली पाहायला मिळाली. 36 धावा पहिल्या गड्यासाठी. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे रोशन म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. ज्युनियर क्रिकेटमध्ये देखील रोशनची चांगली कामगिरी आपण मागच्या सत्रामध्ये विशेषतः पाहिली होती आणि या फलंदाजाकडून या खेळाडूकडून नेहमीच चांगल्या अपेक्षा असतात कालेर टीमला. मात्र अजिंक्यकडून भरपूर अपेक्षा आहेत कालवार संघाला या ठिकाणी कमबॅक करायचं आहे, कारण आपण आतापर्यंत पाहिलं तर 36 धावा फलंदाजांनी फटकावून काढलेत. या षटकानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे कालेर टीमच्या डावामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, कारण डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि आल्या स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. विकेट किपरनं चेंडू झेललाय खरा, मात्र बॅटला स्पर्श झालाय की नाही हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाय आणि फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहे. तर कुठलंही नुकसान या चेंडूवर होत नाही, मात्र थोडंसं कमबॅक जरूर करून दाखवलं गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. तर अशा पद्धतीनं हे दुसरं षटक समाप्त झालं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कालेर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपण आहोत कालवारच्या जय कालिका माता क्रीडा नगरीमध्ये, जिथे के ट्रॉफी 2021चा हा थरार आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आमच्याशी जोडले गेलेले सर्व ऑनलाईन व्ह्यूवर्स यांचं मी हार्दिक स्वागत करतो आहे. या स्पर्धेचे आयोजक नीलमजी नाईक, गोकुळजी नाईक, त्याचप्रमाणे देवराजजी नाईक आणि जय बजरंग वीर बजरंग कारिवली संघांच्या माध्यमातून A1 ट्रॉफी के ट्रॉफी ही स्पर्धा आपण मल्टी फॉर्मॅट्समध्ये पाहत आहोत. ग्रामीण क्रिकेट आहे, त्याचप्रमाणे भिवंडी सिटी इमर्जिंग क्रिकेट अर्थात ज्युनियर क्रिकेट आणि न्यू 40+ अशा 3 कॅटेगरीजमध्ये या स्पर्धेचं आयोजन. 3 फॉर्मॅट्समध्ये मल्टी फॉर्मॅट्समध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि प्रत्येक फॉर्मॅटची एक वेगळी रंगत या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहे. कालचा दिवस आपण पाहिलं होतं की
ग्रामीण क्रिकेटचे काही सामने झाले, त्याचप्रमाणे सिटी इमर्जिंगमधून देखील बरेचसे सामने काल क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाले. आजचा दिवस मात्र खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटचा असणार आहे. ग्रामीणचा हा पूल बी आहे. पूल बी मधील हा पहिला सामना तुमच्या समोर रंगतोय. बंद्र्या मारुती काल्हेर विरुद्ध कालिका माता कालवार. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुनील. षटकातील पहिला बॉल स्लॉक स्वीप करायचा होता, मात्र चांगला बॉल होता. उजव्या यष्टीच्या बाहेर लाईन खूप चांगली होती आणि थोडासा टॉस झाला आहे. बॉल आपण पाहिलं तर थोडासा बाउन्स या बॉलमध्ये पाहायला मिळाला. नंदनने कुठेतरी अगोदरच ठरवलं होतं प्री मेडिटेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. आत्तापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली नंदनने. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, थोडा लवकर फटका खेळण्यात आला होता. बॉल थोडासा संथ गतीने आला. चांगली गोलंदाजी, खूप चांगली सुरुवात आपल्या षटकाला करत असताना गोलंदाज सुनील. आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे कालवार टीमला, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात. विशेषतः पहिलं षटक देवांगच्या माध्यमातून भरपूर खर्चिक षटक पाहायला मिळालं. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, स्विचचा वापर, फिल्डर आहे डीपमध्ये. हो, झेलची शक्यता होती, मात्र झेल ड्रॉप. डीप बॅकवर्ड पॉईंटला चूक घडते. नंदन पाटीलची विकेट येथे मिळवता आली असती. गोलंदाजाचा प्रयत्न फार छान आहे, मात्र फिल्डरची साथ मिळाली नाही आणि अखेर नंदन बचावला गेला आहे. 1 धाव या बॉलवर कंप्लीट करण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर टायमिंग चांगलं साधलं होतं नंदनने, मात्र पूर्णपणे त्याला गॅप शोधता आला नाही. डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर तैनात होता. थोडीशी मेहनत फिल्डरला करावी लागली त्या ठिकाणी. स्वतःच्या डावीकडे जावं लागलं होतं. अँटिसिपेशन फार छान होतं, परंतु सुरक्षित हातांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि अखेर चिल ड्रॉप. यावेळेस डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा इशारा पंचांकडून. अवांतर धाव मिळते काल्हेर संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन द बोर्ड. 3rd ओव्हर इज इन प्रोग्रेस. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत आहे आणि आज सर्वच सामने 4-4 षटकांचे होणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि यस, पंचांनी अपील उचलून धरलंय. फलंदाज बाद. तुझी येताव पायी पायी, आभाला गत माया ही तुझी येताव पायी पायी. तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई. खूप चांगली गोलंदाजी करत असताना या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुनील, जे पहिल्या 2 गोलंदाजांना जमलं नाही ते येथे करून दाखवत असताना गोलंदाज सुनील या षटकामध्ये आत्तापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला आहे. रोशन मात्रेला डगआउटचा रस्ता दाखवला आहे. लेग बिफोरच्या रूपात फलंदाज बाद झाला आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची लाईन मिस केली फलंदाज रोशनने. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुणाल, एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे, तो कुणाल मैदानात आला आहे. आले एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वीप केलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चांगली फिल्डिंग, फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. खरं तर हा फटका आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून काढायचा होता. कुठेतरी लॉंग लेग क्षेत्रातून चौकार किंवा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, मात्र गॅप मिळाला नाही. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण या षटकामध्ये, ज्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, 2 धावा पेनल्टीच्या देखील स्कोरमध्ये ॲड करण्यात आल्या होत्या. हे षटक खूप चांगलं. यावेळेस प्ले अँड मिस, डॉट चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर एक अप्रतिम षटकाची सांगता होत असताना अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सुनीलच्या माध्यमातून, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 39. 39 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बंद्र्या मारुती काल्हेर losing the toss and batting first in this first match of day 4 in KK Trophy 2021. नेक्स्ट मॅच सुमित कुमार गुंदवली विपक्ष बळवंत शेठ पिंपळास. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण माननीय श्री बबन पाटील साहेब टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण फक्त 1 षटकाचा खेळ आता काल्हेर टीमच्या इनिंग्समध्ये बाकी आहे आणि ही इनिंग्स संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करण्यात येईल.
सध्या खेळपट्टीवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदन पाटील 27 धावांवर खेळतोय आणि त्याच्या समवेत कुणाल तरे एक चेंडूचा सामना केला आहे, एका धावेचं योगदान दिलं आहे. सध्या स्ट्राईक कुणालकडे आहे आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय नितीन, एक अनुभवी गोलंदाज कालवा टीमच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता, चुकीच्या फटक्याची कुठेतरी निवड करण्यात आली आणि पाहू शकाल तुम्ही खूप जास्त अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये बाउन्स देखील थोडा कमी होता. खरं तर खोलवर टप्प्याची जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा जास्त तुम्हाला बाउन्स देखील अपेक्षित नसणार आहे. यावेळेस चांगल्या पोझिशनमध्ये येऊन चेंडू फेकून दिलाय लॉंगलेग क्षेत्रामध्ये, मात्र फिल्डर तैनात. ओ हो हो, व्हॉट अ कॅच! काय जबरदस्त पद्धतीनं चेंडू झेलण्यात आलेला आहे. पाहायचं आहे पंचांचा निर्णय काय येतोय आणि हा निर्णय टेक्निकल टीमकडे सोपवत असताना ऑनफिल्ड पंच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता दीप. दीपची ही तेजोमय कामगिरी येथे आपल्याला पाहायला मिळते, मात्र कन्फर्मेशन यायचं बाकी आहे. आणि दरम्यान या ठिकाणी माझे सहकारी समालोचक जे पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये जोडले जाणार आहेत, वाडा परिसरातील एक नामवंत समालोचक निखिल वाकले यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज बाद. क्लीन कॅच आहे, सीमारेषेच्या थोडा आतमध्ये हा झेल दीपने समाप्त केलाय. अप्रतिम, आउटस्टँडिंग झेल. तीनला यश मिळतंय आणि मागच्या षटकापासून कुठेतरी गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे. सुनीलनं अप्रतिम गोलंदाजी केली, 3 धावा देत एक गडी बाद केला. नितीनच्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट त्याने मिळवली आहे आणि निश्चितच बंद्र्या मारुती काल्हेर संघाची धावसंख्या आता आपल्याला स्थिरावलेली दिसते 39 या आकड्यावर. निखिल वाकले आमच्यासोबत थोड्याच वेळात तिथे जोडले जाणार आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुमधुर आवाज आहे आणि जबरदस्त नॉलेज त्यांच्याकडे आहे क्रिकेटचं, जबरदस्त समालोचन त्यांचं असतं. काल देखील ते आमच्यासोबत होते शेलारमध्ये आणि आज देखील योगायोग जुळून आला आहे असं म्हणावं लागेल. बॉल ड्रॅग केला आहे स्क्वेअर क्षेत्रामध्ये, चांगली फिल्डिंग. ओ, थ्रो देखील चांगला होता, मात्र फलंदाजाच्या मला असं वाटतं की शरीराला बॉल लागल्यानंतर डिफ्लेक्ट झाला आहे. सीमारेषेचा वेध बॉलने घेतला. बॅकअप होण्यापूर्वी दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाहायचं आहे की पंच काय निर्णय देतात. एकच धाव दिली आहे पंचांनी. नंदन पाटील आता मात्र नॉन स्ट्रायकर्स एंडला असणार आहे. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्या, पंचांचा निर्णय अंतिम असेल. फलंदाजाच्या शरीराला चेंडू लागला होता धाव घेत असताना, मात्र पंचांनी येथे एकच धाव दिली आहे चेंडूवर. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली होती, मात्र दुसरी धाव पंचांनी मान्य केलेली नाही आणि आता स्ट्राईक असणार आहे नवीन फलंदाज आबूकडे. कल्पेश मला वाटतं त्यांचं नाव आहे. यस, कल्पेश. टोपण नावं नका सांगू. हा बॉल स्लोवर बॉल होता, मात्र दिशाहीन चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंच अझीम हमदुल्ले यांचा वाईटचा इशारा. पंचगिरी फार छान आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे पहिल्या 3 दिवसांमध्ये आणि आजचा हा सलग या स्पर्धेचा 4था दिवस. मध्ये थोडा खंड पडला खऱ्या अर्थानं पावसामुळे. 4 दिवस स्पर्धा बंद ठेवण्यात आली, मात्र पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या जोमाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हुक केलाय बॉल, पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे. ओ, दीपच्या हातातून यावेळेस झेल निसटलाय लॉंगलेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा डिफिकल्ट कॅच होती, प्रयत्न फार छान होता, मात्र यावेळेस यश मिळालं नाही आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थोडंसं सुदैव फलंदाज कल्पेशचं. 3 मौलिक धावा बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या स्कोअरमध्ये ॲड केल्या जात आहेत. सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन पुन्हा एकदा हा कठीण झेल टिपण्याचा प्रयत्न दीपने केला. या अगोदर त्याने ही करामत करून दाखवली होती, ज्या पद्धतीनं झेल त्याने टिपला होता. दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतायत, ते आपापसात भरपूर डिस्कशन्स चालू आहेत आणि पुन्हा एकदा टेक्निकल टीमची येथे मदत ऑनफिल्ड पंचांनी मागितली आहे. चेक पंच करतील तिसरे पंच की हा षटकार आहे की नाही. षटकार असेल की 3 धावा असतील.
खरं तर पूर्णपणे बॉडी बॅलन्स शरीराचं जे संतुलन होतं ते स्थिर ठेवता आलं नाही, त्यामुळेच कुठेतरी चेंडू आतमध्ये देखील आपल्याला ढकलण्याचा थोडासा प्रयत्न, खरं तर झेल घेण्याचाच प्रयत्न होता, हातातून बॉल निसटलाय आणि 3च धावा असतील. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय. 3 धावांनी धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नंदन पाटील सलामीला आला होता, खूप धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकले, मात्र त्यानंतर थोडासा कुठेतरी त्याचा खेळ देखील संथ होताना दिसलाय. गोलंदाजी चांगली होताना दिसली मागच्या षटकापासून. लोअर फुल टॉस स्वीप केलाय, खूप सुरेख फटका, प्लेसमेंट छान. 2 खेळाडूंच्या मधून बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नेत्रदीपक चौकार. थँक्यू DJ. अप्रतिम फटका, खूप चांगलं टायमिंग आणि त्यापेक्षाही चांगलं प्लेसमेंट. डीप मिडविकेटला खेळाडू आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, दोघांच्या मधून बॉल काढलाय. जसा सुईमधून धागा आपण ओवत असतो तसाच बॉल 2 खेळाडूंच्या मधून काढलाय नंदन पाटीलनं 4 धावांसाठी. हा बॉल यावेळेस नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या देखील बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. खराब गोलंदाजी आता मात्र गोलंदाज नितीनकडून. सुरुवात फार छान केली होती. पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर फक्त 1च धाव खर्च करण्यात आली होती आणि एक गडी देखील बाद केला होता, मात्र त्यानंतर कुठेतरी लाईन लेंथवर कंट्रोल पाहायला मिळत नाहीये. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर चेंडूच्या खाली. गुड कॅच, मात्र फ्री हिट चेंडू आहे, याची जाण आहे तिकडे फिल्डरला. काय जबरदस्त रनिंग, चित्त थरारक रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट आणि याच बरोबर काल्हेर संघाच्या 50 धावा देखील पूर्ण होत असताना डावाची देखील समाप्ती झाली आहे. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांच्या अखेरीस 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठा स्कोर येथे पाहायला मिळतोय बंद्र्या मारुती काल्हेर टीमच्या माध्यमातून आणि विजयासाठी कालिका माता कालवार टीम समोर 52 धावांचं टार्गेट. प्रतिषटक 13च्या सरासरीनं कालवार संघाच्या फलंदाजांना डावाच्या सुरुवातीपासूनच धावा जमा कराव्या लागतील. सो 52 इज द टार्गेट. आपण लगेच वळणार आहोत पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. पुढचा सामना असेल सुमित कुमार गुंदवली विपक्ष बळवंत शेठ स्पोर्ट्स पिंपळास. दोन्ही संघांनी एक गोष्ट लक्षात घ्या, स्कोअरमध्ये थोडंसं करेक्शन आहे. एकूण धावसंख्या 52 झाली आणि 53 धावांचं टार्गेट असणार आहे. कालवार संघ तुम्ही लक्षात घ्या, 53 धावा तुम्हाला विजयासाठी बनवायच्या आहेत. आपल्यामध्ये उपस्थित पिंपळास गावचे सन्माननीय सुनीलजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आजच्या या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यात येईल. आपण आहोत माननीय श्री बबन पाटील साहेब टॉस बॉक्समध्ये. माननीय श्री बबन पाटील साहेब जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत राजनगर सरवली पाड्याचे आणि प्रसिद्ध उद्योगपती देखील आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी, खूप चांगलं सहकार्य, त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि त्यांच्याच नावाने हा टॉस बॉक्स आपण पाहत आहोत. तर म्हात्रे सरांचं इथे आगमन झाले, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला केके ट्रॉफी गोल्डन कलरमध्ये आणि दुसऱ्या बाजूला सिल्वरमध्ये तुम्ही पाहत आहात गोकुळजी नाईक आणि देवराजजी नाईक यांची नावं. पिंपळास टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत.
के ट्रॉफी असा कॉल आहे. मात्र पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं के ट्रॉफी कॉल होता, परंतु गोकुळजी नाईक आणि देवराजजी नाईक यांचंच नाव आलं होतं. तर म्हात्रे साहेब तुमचे आभार व्यक्त करतोय. विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. टॉस सुमित कुमार गोंदवली टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रत्येकी 4 षटकांची लढत असणार आहे. 1 षटक हे पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घेतलाय? फिल्डिंग करू पहिले. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. एखादं पर्टिक्युलर कारण तुम्ही त्यामागे सांगू शकाल की का तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे? ओके, चेस करायला जरा चांगलं असतं दिवसा, म्हणून जरा बॅटिंगचे ऑप्शन घेतलेलं आहे. एकूणच तुमच्या टीममध्ये काही वेगळे चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील का? मागच्या सत्रामध्ये जो संघ खेळवला होता, एखादा नवीन चेहरा ज्याच्याकडून जास्त अपेक्षा असतील? नक्कीच सगळं जो मागचा संघ खेळला होता तोच खेळणार आहे. के ट्रॉफीचं आयोजन, या आयोजनाबद्दल आणि निलमजी नाईक त्यांच्या संपूर्ण टीमबद्दल काय सांगाल? नक्कीच के ट्रॉफीचं आयोजन बरोबर भरपूर चांगलं आहे. पहिलाच वर्ष यंदाची नाईट क्रिकेट स्पर्धा पण यंदाच आहे. आता खास करून आम्ही गोंदवली आहोत, बाल्यामांचे समर्थक आहोत. बाल्यामाकडून किंवा आणि सुमित म्हात्रे युवा नेता भिवंडीचे आता उपसरपंच विद्यमान गोंदवली गावचे आहेत, त्यांच्याकडून त्या स्पर्धेला तसेच मदनभाऊ नाईक साहेब यांना आणि किरण नाईक मामा यांनासुद्धा शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. निश्चितच बाळ्यामामा असतील, तसेच सुमितजी म्हात्रे असतील, त्यांचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. मी वळतोय पिंपळास टीमच्या कॅप्टनकडे. जो कॉल दिला होता तसं काही घडलं नाही, मनाविरुद्ध गेला आहे टॉस. त्याची काही खंत वगैरे आहे का? आणि टॉस जिंकला असं काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतलीच ते आम्ही पण. म्हणजे तुम्हाला कुठलीही खंत नाही आहे, बॅटिंग मिळालेली आहे अपेक्षेप्रमाणे. खूप चांगल्या कंडिशन्स आहेत. काय वाटतं किती चांगला स्कोर असेल ज्या स्कोरने तुम्ही सामना जिंकू शकता? 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कुठल्या फलंदाजांकडून ह्या अपेक्षा तुम्हाला असणार आहेत की जे तुम्हाला चांगली सुरुवात करून देतील आणि चांगली डावाची समाप्ती देखील करतील? दर्शो आहे आणि उमेश आहे. ॲज अ कॅप्टन तुमची काय भूमिका राहणार आहे आणि काय अपेक्षा तुमच्याकडून टीमला आहेत? अपेक्षा तर भरपूर आहेत माझ्याकडून टीमला. मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर आजचा हा दुसरा सामना मित्रांनो येणाऱ्या 20 ते 22 मिनिटांनंतर येथे सुरू होणार आहे आणि टॉस येथे संपन्न झालेला आहे. टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की सुमित कुमार गोंदवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकणार आहात वाडा परिसरातील एक सुमधुर आवाज माझे सहकारी समालोचक निखिल वाकले यांच्याकडे. धन्यवाद अजय घरत सर. आपण पाहतोय जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित के ट्रॉफी 2021चा हा महासंग्राम. सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या कुशीतून ज्या राजमातेनं या स्वराज्याचं देखणं स्वप्न घडवलं, त्या राजमाता जिजाऊ हेच स्वराज्य संघटित करत असताना ज्या युगपुरुषानं या महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताला या स्पर्धेच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांना वंदन करून या मॅचची दुसऱ्या सत्राची सुरुवात, ज्यामध्ये आपण पाहतोय बंद्र्या मारुती काल्हेर आणि त्याच्या विपक्षात कालिका माता कालवार. पहिलाच बॉल होता, अपील देखील जोरदार, परंतु पंच आपण पाहतोय की तटस्थ भूमिकेमध्ये आहेत, इशारा करतायत की यस इट्स आउटसाइड दी ऑप्स्टम. आणि पहिला बॉल ज्यामार्फत आपण पाहतोय दीपक आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 53 धावसंख्येचं टार्गेट सेट आहे. एका बाजूला काल्हेरकर आहेत, एका बाजूला कालवार हा संघ आहे. दीपक ज्याला आपण पाहू शकाल स्ट्रायकर एंडवर सुसज्ज आणि भव्य दिव्य असं मैदान. या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची मांदियाळी देखील हळूहळू का होईना वाढतीये, कारण सकाळचं सत्र आहे. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल स्टिअर केलाय चेंडूला सिलिमिडॉनमध्ये. 38च्या आतमधून पहिल्या धावसंख्येचा शुभारंभ. 24 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येचं असेट होतं. पहिला बॉल निर्धाव फेकला गेला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव कन्वर्ट केली गेली आहे. याच एका धावसंख्येनं धावफलकाचा श्रीगणेशा देखील झाला आहे. आपण पाहतो की भिवंडी म्हटलं की मायानगरी, भिवंडी म्हटलं की क्रिकेटची पंढरी, भिवंडी म्हटली की कुस्तीचे आखाडे आणि भिवंडी म्हटलं की कबड्डीची पटलं. तर या सगळ्या क्रीडा विश्वामध्ये भिवंडीनं एक स्वतःचं वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. के ट्रॉफी 2021मध्ये पुन्हा एकदा मी निखिल वाकळे तुम्हा सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. अजिंक्यला संधी मिळते. डावखुरे हाताचा फलंदाज आहे. इनफिल्ड तुम्ही पाहू शकाल, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट ज्यामधून एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, सिलिमिडॉन आणि बॅकवर्ड फ्लाइंग स्लिप आणि लेग स्लिप या एकंदरीत रचना आहेत. डीप झोनचा जर आपण विचार कराल तर डीप मिडविकेटमध्ये आणि ऑन साईडला लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकलाय. गोलंदाज मयूरला आपण पाहतोय गोलंदाजीची भूमिका साकारत असताना.
टीम कालबार वन द टॉस अँड दे इलेक्टेड टू फील्ड, ज्यांनी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आता कालवार संघाला या 53 धावसंख्येचा असेट जे ते पार करायचं आहे. फुल टॉस होता, सरळ उडवलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे, मिस्टेक झाली आहे. डेफिनेटली फलंदाज अजिंक्य गोज टू दी डग आउट. पहिला विकेटचं पतन कालवार संघासाठी. कम ऑन डीजे. जी राज्यघटना आपली पूर्ण केली गेली आणि जो भारतीय घटनेचा मुख्य भारताचा पाया ज्यांनी रचला त्या युगपुरुषाला विश्वरत्नाला एक मानाची आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून के ट्रॉफी आदरणीय नीलमजी नाईक आणि त्यांचे पूर्ण जे साथीदार आहेत त्यांच्या मार्फत जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना प्रॉपर इन पिचिंग बॉल तुम्ही पाहिलात मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावर अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयास झाला. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. दुसरा हादरा लागतोय कालवार टीमला. कम तर नवीन फलंदाज देवांग मैदानाच्या हातमध्ये पोहोचतायत. खऱ्या अर्थानं हा चेंडू ऑन द राईज जर खेळू शकले असते अजय सर, हा फटका निश्चित रूपानं 38च्या डोक्यावरून जाऊ शकला असता. शॉट सिलेक्शन फार महत्त्वाचा फॅक्टर आहे फलंदाजाकरता, कारण तुम्ही किती वेगानं फटका खेळताय त्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीनं फटका खेळता हे फार महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तर 5 विकेट हॅट्रिकचा मान या गोलंदाजाला मिळेल का? कारण बंद्रा मारुती काल्हेर संघानं आपली कंबर कसायला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही. येस, एक चांगली जुजबी झुंज मैदानाच्या आतमध्ये देत असताना 53 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. तदनंतर पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय मयूरनं 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि 2 विकेट लगातार त्यानं टिपल्यात. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे, परंतु देवांग ज्याला आपण स्ट्रायकर एंडवर पाहू शकाल 53 धावसंख्येसाठी हा सगळा काही लेखाजोखा आहे तो चालू आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटनं या षटकातला अंतिम बॉल घेऊन हा चेंडू अगदी जोरानं हाताळण्याचा प्रयत्न केला. हातातनं निसटला असावा अजय सर, कारण चेंडूवरचं कापूस, येस, नो बॉलचा इशारा आलाय उजव्या हाताच्या पंचांमार्फत आणि पुढच्या चेंडूवर संधी देखील असणार आहे फ्री हिटची. डेफिनेटली नवीन चेंडू जितकं हाताळणं सोपट जेवढं वाटतं त्यापेक्षा जास्त ते कठीण आहे, कारण चेंडूवरचं ग्रिपअप तुम्हाला चांगलं प्रॉपर पकडता आलं पाहिजे. कधीतरी तुम्हाला जेव्हा रॉंग वन हाताळायचा असतो किंवा नकल बॉल हाताळायचा असतो त्यावेळी फार मोठी कठीणात्मक परिस्थिती निर्माण होत असते. हा बॉल ग्लान्स केलाय बॉलला, सरळ चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनला. ही सलामी चेंडू दन 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 करत 4 धावांसाठी आलेला दर्जेदार पहिला. तो स्वर्गीय कृष्णाई नाईक आणि स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थानं जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित के ट्रॉफी 2021. अजय सर, या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्राच्या पटलावर नव्हे तर भारताच्या पटलावर टेनिस क्रिकेट विश्वात जाऊन पोहोचली आहे, कारण प्रत्येक खेळाडू आता ही के ट्रॉफी खेळण्याकरता अगदी आदबीनं प्रयत्न करतोय. सन्माननीय श्री गोकुळ नाईक साहेब असतील, माजी सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य ठाणे, त्यांच्या समवेत माननीय श्री देवराजजी नाईक साहेब, सरपंच ग्रामपंचायत कारिवलीचे प्रथम नागरिक, आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे, कबड्डी आहे, परंतु लंगडीला देखील ज्यांनी बॉक्स लंगडीला प्रमोट केल्यात त्या आपल्या या स्पर्धेच्या मुख्य आयोजका अध्यक्षा महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशन सन्माननीय आदरणीय नीलमताई नाईक, नीलमजी नाईक, यस, त्या येस माननीय श्री नीलमजी नाईक. तर खऱ्या अर्थाने या सगळ्या मुख्य आयोजकांचे आभार, कारण क्रिकेट विश्वामध्ये एक आगळं वेगळं पटल निर्माण करण्याचा प्रयत्न भिवंडीमधला हा टेनिस क्रिकेटचा
थरार तुम्ही सध्या पाहतायत. तर जाऊयात, दुसरं षटक प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर दिलीप आलेत. त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय कालवारचा हा सरसेनापती म्हणून ज्याची धुरा ज्याच्यावर दिली आहे तो देवांग. हलक्या हातानं चांगल्या बॉलचा सन्मान टेनिस क्रिकेट विश्वात देखील झाला पाहिजे आणि ते दाखवताना देवांग, कारण प्रॉपर गुड लेंथवर बॉल होता, त्याला स्टिअर करण्याचा प्रयत्न केला सिलिमिडॉपच्या डोक्यावरून, परंतु फटका डबल माइंड होते, मनात द्विधा मनस्थिती होती आणि त्यामुळेच कुठेतरी चेंडूला पंच करण्याचा किंवा सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला बॉल निर्धाव. या पद्धतीनं जर सगळं काही चालू राहिलं तर अजय सर मग खडतर प्रवासाला सुरुवात होईल कारवार संघाच्या, परंतु आता झगडावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये अस्तित्वाची झुंज तुम्हाला द्यावी लागेल. गोलंदाज तयार. हा बॉल एका वेगळ्या शैलीनं फटका खेचायचा होता. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडमध्ये कन्वर्ट करायचा होता, परंतु ते जमलं नाही फलंदाजाला आणि त्यावर पायचीतच्या स्वरूपात आपण पाहतोय की पायाला लागून लेगबायच्या स्वरूपात जी धाव आली. एक धाव धावफलकाला उभारी देईल. धावांची गती जर आपण पाहाल तर 8 लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. 8 धावा 53 धावसंख्येचा पाठलाग करताना सध्या धावफलकावर आल्यात. अजूनही 45 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी राहतो या षटकातला, तो मात्र 4. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन सिटी एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. हा बॉल बँक ऑन दी टार्गेट, परंतु समोर पाय होता त्यामुळे चेंडू पायावर आदळला आणि सहज गतीनं पंचांचं काम फार सोपं झालं. आपण लाईव्ह स्क्रीनवरून पाहू शकाल. इन पॅच लाईनच्या अगदी समोर. येस, बॅट्समन गोज टू दी डग आउट. कोल्यांची माय आमची एक विराय पालखीन बैठली गो. अग्री कोल्यांची माय आमची एक विराय पालखीन बैठली गो. अग्री कोल्यांची माय आमची एक विराय. धन्यवाद डीजे. पालखीन बैठली गो. तर फलंदाज बाद झाले. चौथ्या चेंडूवर देखील अजय सर खऱ्या अर्थानं कालवार संघ आपण पाहतोय त्यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय, कारण काल्हेर संघ ज्या ताकदीनं गोलंदाजी करतोय, काबिल तारीफ. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा बॉल. क्लासिकल ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा बॉल चाललाय. एक धाव हलक्या हातानं कन्वर्ट केली आहे आणि याच एका धावसंख्येनं धावफलकाचा आलेख देखील उंचावताना हळूहळू का होईना बदलतं धावफलक या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 9 धावा 4 गडी बाद होण्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. दिलीप पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन. सुपर्ब मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा चेंडू हाताळलाय. डॉट बॉलची उद्घोषणा. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. विजयाकरता 44 धावसंख्येची गरज असणार आहे. 44 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम कालिका माता कालवार संघाला हा सामना जिंकायचा जर असेल तर 44 धावा 12 चेंडूंमध्ये तुम्हाला कराव्या लागतील. थोडंसं अवघड आहे, परंतु अशक्य नाही, कारण देअर इज नथिंग इम्पॉसिबल इन टेनिस क्रिकेटमध्ये अशक्य असं तुम्हाला कधीच काही नाही आहे. जर तुम्ही मेहनत, जिद्द आणि परिश्रम या सगळ्या गोष्टींचा संगम इथून जर तुम्ही घातलात तर डेफिनेटली तुम्ही या मॅचवर तुमचं वर्चस्व निर्माण करू शकता. जय कालिका माता क्रीडांगण कालवार नगरीमध्ये आपण पाहतोय आलेल्या तमाम क्रीडा शौकीनांचं, तदनंतर आमचे जे प्रेक्षक राजा, तदनंतर खेळाडू मान्यवर या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सन्माननीय श्री आदरणीय नीलमजी नाईक, तदनंतर देवराजी नाईक साहेब, तदनंतर गोकुळजी नाईक साहेब आणि स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थानं आपण पाहतायत के ट्रॉफी. पहिलाच बॉल होता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आहे. रोशन आलेत, प्रमोट करतायत बंद्रा मारुती कालेर या संघाला. तिसऱ्या षटकाचा
षटकाची सुरुवात जर आपण पाहाल तर डेफिनेटली पहिल्या डॉट बॉलनं गोलंदाज तयार, लेफ्ट मोदी विकेटनं शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता, सरळ ग्लान्स केला, बॅकवर्ड लॉंग लेग मधून चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 लॉस ऑफ 4 विकेट. येस, तुम्ही पाहतायत लाईव्हमध्ये अगदी थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीज, खूप मोठं नाव आहे. येस, डेफिनेटली भिवंडीच्या क्रिकेटला वलय देणारं हे नाव आणि त्या प्रिन्स मूवीजचा देखील आभार. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा तोच बॉल होता परंतु आता टप्पा थोडा पुढे कन्वर्ट केला आहे, त्यामुळे गोलंदाजाचं वर्चस्व या बॉलवर तो दाखवतोय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. धावसंख्या 13वर आहे, 13. यानंतरचा सामना देखील एक बिग फाईट तुमच्यासमोर येईल. सुमित कुमार गुंदवली आणि त्याच्या विपक्षामध्ये बळवंत शेठ पिंपळास या सामन्याची उद्घोषणा देखील झाली आहे. नाणेफेक आपण पाहतोय. सुमित कुमार गुंदवली संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट फॉर 4 ओव्हर्स. 4 षटकांमध्ये ही निर्णय क्षमता चेजिंग करण्याचा एक चांगला निर्णय सकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या अगदीच 13 या आकड्यावर आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना अजूनही 40 धावांची गरज. चांगला स्ट्रोक, वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं बॅकफूट पंच केलाय. एक पाय उचलून चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर डीप झोन मधून. चेंडू सीमारेषा पार होतोय. आलेला दर्जेदार चौकार. डीजे धन्यवाद. तुम्ही लाईव्ह मधनं तुम्ही थेट प्रक्षेपणातून पाहू शकाल की स्क्रीनवरून आपल्याला सहज रीतीनं दिसतंय की आउट कटर होता बॉल. त्याला सहज गतीनं त्या झोनमध्ये फलंदाजानं त्याचं कौशल्य दाखवलं. पुढचा बॉल सरळ चांगला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न झाला आहे मिड विकेट क्षेत्रामधून. डीप झोनमधून दिलीप पाटील त्या क्षेत्रातून जोपर्यंत फेक करतील तत्पूर्वी 2 धावा सहज गतीनं काबीज केल्या गेल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावांची गती जर आपण पाहाल तर 19 हा आकडा धावफलकावर जोडला गेलाय. 19 धावा धावफलकावर आल्यात. यानंतर आपण पाहतोय की जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित KK ट्रॉफी 2021 मध्ये आजच्या गटातले जे सामने आहेत, ग्रामीण पूल बीचा हा एकंदरीत रणधुमाळी तुम्ही पाहू शकाल. श्री गणेश भरोडी वर्सेस जय हरी रांजणोळी हा पुढचा सामना तुमच्या भेटीला येईल. त्यानंतर मॅच नंबर 4 ज्यामध्ये कामण संघाच्या विपक्षामध्ये जय बजरंग कारिवली संघ फाईट करेल. त्यानंतर मॅच नंबर 5 मध्ये तुम्ही पाहू शकाल बालाजी सरवली एक ग्रामीण गटातला चांगला संघ आहे, त्याच्या विपक्षामध्ये कान्हई पाये हा संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यानंतर मॅच नंबर 6 जय गावदेवी लाखिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये उत्तन संघ येस मॅकमिलन अँड टीम. त्यानंतर पोगाव आणि त्याच्या विपक्षामध्ये द ग्रेट मराठा जूचंद्र. त्यानंतर येस जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर 1 होता, कमी वेगानं हा बॉल हाताळला होता. पंचांनी इशारा दिलाय खूप जास्त अतिरिक्त बाहेर आहे हा बॉल. रोशन मात्रेला तुम्ही पाहू शकाल. येस यमराज आले. 3रं षटक रोशन मात्रेनं हाताळलं. त्यानंतर यमराजला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट हा बॉल सरळ उडवलाय. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून निघून जाईल. ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमापार. चौकार. धन्यवाद. 24 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत पुन्हा एकदा एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कुठलीही चूक न करता फलंदाजाला परतीच्या प्रवासाला धाडलाय. विकेट नंबर 5 गोज टू दी डगआउट. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. डीजे 29 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. परंतु 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जवळजवळ या मॅचवर वर्चस्व निर्माण केलं आहे डेफिनेटली बंद्रा मारुती काल्हेर या संघानं. परंतु मी याआधीच म्हणालो की टेनिस क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. कारण एका दुसरा एक्स्ट्रा बॉल आणि त्यावर जर मोठा फटका आला तर मग मात्र मॅचचं चलचित्र वेगळं दिसू शकेल. गोलंदाज तयार. हा बॉल बॉटमचा एज घेतला. अगदी आपण पाहताय बॅटचा बॉटम घेऊन चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं गली रिजनमधून. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं वाढेल, जाऊन पोहोचेल 25. येस अजय सर, आपण पाहतो ना की या 25 या आकड्याची महती फार मोठी आहे. भारताला क्रिकेट विश्वामध्ये पहिला विश्वचषक ज्या दिवसावर मिळाला 25 जून 1983. आपण काल देखील चर्चा केली या दिवसाची.
हा बॉल सरळ उडवलाय, फक्त ताकद नाही आहे फटक्यामध्ये, ओनली टायमिंग. आणि जिथे पाहू शकाल 3-3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करत असताना दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ हे मैदानात देखील पाहायला मिळालं. परंतु या मॅचवर कंबर कसली आहे. डेफिनेटली बंद्रा मारुती काल्हेर या संघानं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. या षटकाचा जर आपण विचार कराल तर 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आहे. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 27. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शेवटची नाममात्रता, औपचारिकता जी बाकी आहे, फक्त आणि फक्त अक्रॉस द बॅट. हे टेनिस क्रिकेटला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण मी तर म्हणेन की टेक्निकली ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार कराल तर बहुसंख्य फलंदाज हा फटका ऑनसाईडमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत आलेत. आणि त्यामुळेच की काय, क्रिकेटमधली जी सौंदर्यता आहे, क्रिकेटमधली जी कॉपीबुक स्टाईल आहे, ती कुठेतरी ग्रामीण क्रिकेटमध्ये हरवताना आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज तयार. या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल अतिरिक्त बाहेर, त्यामुळे पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. डेफिनेटली वाईट बॉल. आणि याच एका अतिरिक्त धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 28. शेवटचा आणि अंतिम चेंडू, शेवटची औपचारिकता या मॅचमधली. यानंतर सुमित कुमार गुंदवली. अर्थातच गुंदवली म्हटलं की बाळामा म्हात्रे, कोण विसरेल या व्यक्तिमत्वाला. कारण एक भिवंडी नगरीतला एक दानशूर राजा, जेव्हा जेव्हा कोणी तिथं पोचलं ते कधी रिकामा हातानं परतीच्या प्रवासाला आलंच नाही असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं एक शिरदिल व्यक्तिमत्व. त्या गावातून प्रमोट झालेला संघ, त्यांच्या विपक्षामध्ये बळवंत शेठ पिंपळास हा संघ फाईट करेल. येस, जो संघ जिंकलाय बंद्रा मारुती काल्हेर, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं खूप खूप अभिनंदन. कालिका माता कालवार, खूप चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलात. तुम्हाला तुमच्या पुढच्या क्रिकेट कारकिर्दीकरता शुभेच्छा. यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. गुंदवलीच्या विपक्षात पिंपळास. गुंदवली संघानं प्रथम नाणेफेक जिंकले अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट 4 षटकांसाठी. आणि बंद्रा मारुती काल्हेर संघ आपण थांबायचं आहे. आयोजकांशी आपण संपर्क साधूनच या स्पर्धेतून रजा घ्यायची आहे, याची नोंद घ्या. आणि मॅचचा हिरो, या मॅचचा सुपर शिल्पकार म्हणून ज्याची ओळख आहे, यस डेफिनेटली एक चांगली खेळी ज्याच्या शैलीतून आपल्याला पाहायला मिळाली. 15 चेंडूंमध्ये ज्यानं 32 धावा नाबाद ठोकल्या, तो नंदन पाटील. प्लीज वेलकम.